मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मोरे. आपल्या डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा जो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की अनुसूचित जाती जमाती म्हणजे आपण ज्याला एससी आणि एसटी म्हणतो त्याच्या वर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे. तसेच प्रगत झालेले आहेत एससी एसटी मधून त्यांना वगळण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रांना हा जो अधिकार होता तो आता राज्यांना देखील देण्यात आलेला आहे. अनेक महत्त्वाचा बदल याच्यामध्ये झालेला आहे. तर या निर्णयासंदर्भात न्यायाधीशांचे काय मत होते, या निकालांचा जे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ज्यांना प्रतिनिधित्व मिळत होतं त्याच्यावरती काय परिणाम होणार आहेत, विधानसभेच्या प्रतिनिधित्वावरती काय परिणाम होणार आहेत, विधान परिषदेच्या प्रतिनिधित्वावर काय परिणाम होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यावरती काय परिणाम होणार आहेत, त्याचबरोबर नगरपालिका महानगरपालिकेच्या प्रतिनिधित्वावर देखील काय परिणाम होणार आहेत हे जाणून आपल्याला घ्यायचं आहे. एवढंच नव्हे तर समाजातील जे काही नेते आहेत तर त्यांचं काय मत आहे याच्या संदर्भात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ अभ्यासपूर्ण व्हिडिओ पोहोचा. विद्यार्थी मित्र हो आणि बंधू भगिनींनो, आज हा जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय लागला त्या निर्णयाचं तामिळनाडू राज्यानं, बिहार सारख्या राज्यानं, अनेक राज्यांनी याचं स्वागत केलेलं आहे. तर काही नेत्यांनी विरोध देखील या निर्णयाला केलेला आहे. हा निर्णय झाला कसा, याच्या पाठीमाग कोणते कारणं होती हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. याचा मूळ गाभा काय आहे हे जाणून घेऊयात. तर उपवर्गीकरण करण्याचा राज्याला अधिकार आहे असं न्यायमूर्ती सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले आहेत. धनंजय चंद्रचूड जे 7 सदस्याचं जे खंडपीठ आहे त्यांनी 6-1 असा हा निर्णय दिलेला आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनीच आपल्या विरोधी निर्णय या संदर्भात दिलेला आहे. मात्र 6 जणांचं एकमत या संदर्भात झालेलं आहे. अनुसूचित जाती जमाती हा एक संघ समाज नाही, त्याच्यात भिन्नता आहे, विभिन्नता आहे आणि त्या आधारावर त्यांचं तर्कशुद्ध पद्धतीनं वर्गवारी करता येऊ शकते असं न्यायालयाला या ठिकाणी अभिप्राय आहे. चंद्रचूड म्हणाले की भारतीय राज्यघटनेच्या म्हणजे प्रकरण 3 मध्ये 14 ते 18 मध्ये समतेचा अधिकार आहे आणि या समतेच्या अधिकारामध्ये कलम 15 मध्ये धर्म, वर्ण, लिंग, जात या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येत नाही. त्याचबरोबर सार्वजनिक रोजगाराच्या संदर्भात देखील समान संधी सर्वांना उपलब्ध आहेत. या आधारावर जर अनुसूचित जाती जमातीमध्ये एकसंघ प्रकारचं आरक्षण दिलं असेल, समजा महाराष्ट्रामध्ये ज्या चम्मार असेल, महार असेल, त्याचबरोबर भंगी असेल, मातंग असेल, हे प्रामुख्याने समाज आहेत. पण त्यातून अनेक जाती ह्या छोट्या छोट्या आहेत. तर प्रमुख लोकांना जर विधानसभेमध्ये असेल, लोकसभेमध्ये असेल, राज्यसभेमध्ये असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, याच्यामध्ये या समाजाला जर प्रतिनिधित्व मिळत असेल तर बाकी समाजाला काय, किंवा नोकरी व्यवसायाच्या संदर्भात देखील अशाच प्रकारचं जर प्रमाण असेल तर हे प्रमाण आणि तपशील तुम्हाला शोधून काढावे लागेल, वास्तविक फॅक्ट जमा करावं लागेल. प्रायोगिक डेटा चालणार नाही. सॅम्पलिंग एका जिल्ह्यामधून 2 गावं, 4 गावं अशा प्रकारचा हा डेटा चालणार नाही. म्हणून सामाजिक मागासलेपण आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदी ठरवण्याचा अधिकार हा आता राज्यांना देखील दिला आहे. मग याच्या अगोदर फक्त केंद्रानंच होतात. राष्ट्रपती अनेक जातीचा समावेश मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करत होते किंवा त्यात वगळत होते. संसदेच्या माध्यमातून तो बदल आपल्याला दिसून येत होता, जाती घालण्याचा आणि वगळण्याचा. परंतु आता मात्र राज्यांना अधिकार दिलेला आहे की असं तुम्ही हे जे प्रमाण आहेत, मागासलेपणाचं जे प्रमाण आहे ते मागासलेपणाचं प्रमाण हे सांख्यिकी माहितीच्या आधारानं तुम्ही हे शोधून काढू शकतात. उपवर्गीकरणाचं समर्थन करणारी जर सांख्यिकी माहिती आणि तपशील तुम्हाला असेल तर ते योग्य पद्धतीने राज्य व्यवस्था
हे जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण नीट पद्धतीने करू शकतात. महत्वाचा मुद्दा न्यायमूर्ती गवई देखील असे म्हणाले की योग्य वाटा न मिळवणाऱ्या लोकांना या संदर्भामध्ये आपण प्रामुख्यानं प्राधान्य दिलं पाहिजेत आणि जर हे प्राधान्य दिलं तरच खऱ्या अर्थानं समतेचा अर्थ आहे या लोकशाहीचा अर्थ आहे. आणि ही जर गोष्ट आपण करणार नाहीत म्हणजे मुळात म्हणजे शहरी भागात शिकलेली मुलं, श्रीमंत मुलं आणि ग्रामीण भागातले गरीब मुलं ते अनुसूचित जातीचे असू द्या का जमातीचे असू द्या त्याच्यामध्ये तुलना कशी होईल? ती तुलना होऊ शकणार नाही. त्यांना एक प्रकारचा अधिकार आपण नाकारतोय, समता आपण ग्राही धरत नाही आणि समतेच्या अधिकाराचं कुठेतरी या ठिकाणी उल्लंघन होतं असं न्यायालयाचं मत आहे. म्हणून या लोकांना असे दुसरे न्यायमूर्ती मी म्हणले की ही गरज अत्यंत घटनात्मक तातडीची गरज आहे म्हणून या गोष्टीकडे बदल हा झाला पाहिजे. या अनुषंगाने देखील न्यायालयाला या बाबीकडे बघितलेला आहे. म्हणून तुम्ही केवळ वास्तविक जो डेटा आहे, वास्तविक जी फॅक्ट आहेत, राज्याच्या सेवेमध्ये कोणाला कशा प्रकारचं प्रतिनिधित्व मिळालं आहे, रोजगाराच्या प्रवेशांच्या स्थितीमध्ये कसं प्रमाण मिळालेलं आहे. आता ग्रामीण भागात जर पाहिलं आपण अनुसूचित जाती जमातीच्या मुलांचं गळतीचं प्रमाण किती आहे त्या तुलनेने शहरी भागामध्ये नाहीयेत. ते श्रीमंत आहे, शहरीकरण झालेलं आहे, बंगले आहेत, गाड्या आहेत, आरक्षणाचे त्यांनी लाभ घेतलेले आहेत आणि ते आता लाभ सोडायला तयार नाहीयेत. आणि म्हणून एकाच घरामध्ये 2-2, 4-4 नोकऱ्या मिळवणारे काही महाभाग आहेत. याच्या अगोदर IAS IPS झाल्यांना देखील आरक्षणाचे अनुसूचित जाती जमातीतून आरक्षणाचे लाभ मिळवलेले आहेत. आता विचार करा ग्रामीण भागामध्ये एक दारिद्र्य रेषेखाली असणारे वंचित घटक म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा घटक तो IAS आणि IPS अधिकारी, क्लास 1 अधिकारी, राज्याच्या सेवेमध्ये गेलेला अधिकारी याची बरोबरी कसा करू शकेल? तर हा करू शकणार नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात आरक्षणाचे लाभ घेणारे त्या सर्वसामान्य लोकांचा विशेष अधिकार तुम्ही नाकारू लागलेला आहे. मग काय झालेलं आहे? मग हेच तर न्यायमूर्ती गवई म्हणतात की वर्षानुवर्ष आणि शतकानुशतक हेच तर उच्चवर्णीयानं केलेलं आहे. युगानुयुगे त्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलेला आहे. मग आपल्या समाजातील लोक, अनुसूचित जाती जमातीचेच लोक प्रगत होऊन आपल्या समाजावरती वर्षानुवर्ष, दशकानुदशक झाले 75 वर्ष हे संविधान तयार झालेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आरक्षणाचे लाभ घेत आहेत. एका घरामध्ये 10-10 आणि 15-15 नोकऱ्या मिळत असेल तर आपणच आपल्या समाजाला या प्रवाहापासून दूर ठेवत नाहीत का? मग याला जबाबदार कोण? तर महत्वाचा मुद्दा गवई असं पुढे म्हणतात की राष्ट्रपतीच्या यादीमध्ये त्यांनी लाभ ज्या लोकांनी घेतलेला आहेत आणि जे वंचित राहिलेले आहेत त्यांना लाभ घेतला पाहिजेत. राज्याने देखील, घटक राज्याने देखील कोणत्याही प्रकारची तक्रार याच्यामध्ये करू नये. आणि त्याचबरोबर जे क्रिमिलियर आहे म्हणजेच प्रगत आहेत ते प्रगत ओळखण्याचं जे धोरण आहे ते ओळखण्याचं धोरण राज्य व्यवस्थेने निर्माण केलं पाहिजे. आणि जर ही राज्य व्यवस्था हे प्रगत करण्याचं धोरण ओळखू शकले नाही तर अनेक लोक बोगस सर्टिफिकेट, बोगस क्रिमिलियरचे प्रमाणपत्र लावून आरक्षणाचे लाभ घेऊ शकेल. आता पूजा खेडकरचं प्रकरण आहे. MPSC मध्ये अनेक अधिकारी रडारवरती आहेत किंवा OBC मध्ये असतील. आता अनुसूचित जाती जमातीचं आतापर्यंत नव्हतं पण अनेक विविध अंगानं समाजातील ही प्रवृत्ती, ही कुप्रवृत्ती याच्यामध्ये घुसलेली आहे आणि त्या पद्धतीनं आरक्षणाचे लाभ हा समाज विविध म्हणजे प्रगत असेल तरी लाभ घेऊ लागलेला आहे. म्हणजे आपले आजोबा IAS आहेत, बाबा वडील IPS आहेत, आई कुठेतरी नोकरीला आहेत आणि त्याचे मुलं देखील घेऊ लागलेले आहेत. आणि आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या साध्या मुलांना शिपाई देखील होता आलेले नाही. हे सामाजिक न्यायाचं तत्व जरी 1000 वर्ष जरी ठेवलं तर मुठभराची एक जमाती तयार होतील आणि याच्यातून खऱ्या अर्थानं समग्र समाजाला, अनुसूचित जाती जमातीला न्याय मिळेल का? तर साहजिकच नाही. किती वर्ष जरी आरक्षणाची तरतूद ठेवली म्हणून न्यायालयाने घेतलेलं हे एक पाऊल ऐतिहासिक असं पाऊल आहे, अगदी परिवर्तनवादी पाऊल आहेत आणि उपेक्षित घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून पाऊल आहे. महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचं मराठा समाज जो आरक्षणाची मागणी करतो तर OBC मध्ये देखील असं वर्गीकरण झालेलं आहे आणि ऑलरेडी वर्गीकरणाला आणखीन बळ अनेक राज्यामध्ये मिळू शकतं की ज्या जाती प्रगत झाल्या आहे त्या जातींना बाहेर काढायचं, अप्रगत जातींना आत घ्यायचं. इंदिरा साहनी खटल्यामध्ये देखील हे सांगितलेलं होतं. तर ही भूमिका जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत ज्या घटकांना सामाजिक न्याय मिळायचा,
समता प्रस्थापित करायची, तर ती प्रस्थापित कित्येक वर्ष, हजारो वर्ष देखील होऊ शकणार नाही. पण हा पुरोगामी निर्णय याच्यामध्ये न्यायालयाने घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा की संसद, दुसरीकडे असं म्हटलेलं होतं की संसदेच्या यादीमध्ये, केंद्र स्तरावरती संसदेच्या यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. कोणता गट असेल, जात, जमात किंवा गटामधला काही भाग, वंशामधला काही भाग आत घेणं, बाहेर टाकणं हा संसदेला म्हणजे राष्ट्रपतीला अधिकार होता. राष्ट्रपती यादी तयार करत होती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं, तो अधिकार होता. राज्य मागासवर्गीय राष्ट्रपतीकडे पाठवेल, राष्ट्रपती त्या यादीमध्ये मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं फेरबदल करेल, हे केंद्राला अधिकार देण्यात आले होते. संसदमध्ये त्यामध्ये दुरुस्ती होईल असे प्रयोजन ही केंद्राला देण्यात आलेले होते. पण राज्य स्तरावर अशा प्रकारच्या घटना ह्या ठेवण्यात आल्या नव्हत्या. मग राज्य व्यवस्थेला देखील हा अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि म्हणून प्रायोगिक डेटा घेऊन अशा प्रकारचं आरक्षण देणं हे शक्य नाही. जर राज्यानं एखादी गडबड केली याच्या संदर्भामध्ये, काही करण्याच्या संदर्भामध्ये, तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे आपण त्याला न्यायालयीन पुनर्वलोकन, हे न्यायालयीन पुनर्वलोकन देखील होऊ शकतं. म्हणजे एखादा घटना कायदा मूळ तथ्य आणि फॅक्टच्या अनुषंगाने योग्य नसेल तर तो घटना कायदा रद्द करण्याचा अधिकार किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्याला न्यायालयीन पुनर्वलोकनची बाब देखील या निवाड्यामध्ये घटनापीठाने ठेवण्यात आलेली आहे. ही बाब देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, 2004 मध्ये ईव्ही चिन्मयाविरुद्ध आंध्र प्रदेश निवाड्यामध्ये उपवर्गीकरण संविधानात नमूद केलेल्या आरक्षणाच्या भावनेच्या विरुद्ध आहे अशा प्रकारचा निर्णय होता 2004 मध्ये. तो ईव्ही चिन्मयाविरुद्ध आंध्र प्रदेश या निर्णयामध्ये हा निवाडा दिला होता. त्याचबरोबर 27 ऑगस्ट 2020 मध्ये पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग या निवाड्यामध्ये देखील हा जो 5 खंडपीठाचा जो निर्णय होता त्याचं ट्रान्सफर हे 7 खंडपीठाच्या याच्याकडे झालेलं आहे, पोहोचलेला आहे. आणि म्हणून त्यावेळेला देखील एकसंघ म्हणजे एकसंघ जो समाज आहे SC/ST त्याच्या वर्गीकरण करण्याचा असमर्थता दर्शवली होती. आणि 16/4 घटनेच्या अनुषंगानं त्याचं वर्गीकरण होऊ शकत नाही असा जो युक्तिवाद होता त्यावेळेचा 2020चा, तो देखील न्यायालयाने नाकारलेला आहे. एवढंच नव्हे तर सर्वांनी 6 मताच्या विरुद्ध न्यायमूर्ती बेला त्रिवेदीने वेगळं मत केलेलं आहे. आता न्यायमूर्ती बेला त्रिवेदी काय म्हणतात की ही एकसंघ वर्गाची संरचना आहे आणि तिला कोणत्याही प्रकार राज्याद्वारे छेडछाड केल्या जाऊ शकत नाही अशा प्रकारची भूमिका न्यायमूर्ती बेला त्रिवेदीने या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आताच 103व्या घटना दुरुस्तीमध्ये न्यायमूर्ती बेला त्रिवेदीनं तर वेगळंच आर्ग्युमेंट्स त्या ठिकाणी केलेला आहेत, निर्णय दिलेले आहेत आपला की आरक्षण हे विकृती आहेत, सर्व सामाजिक समाज निर्मितीसाठी आरक्षणाचं धोरण ठरलं पाहिजे. आतापर्यंत न्याय व्यवस्थेनं म्हणजे राज्याच्या जे उच्च न्यायालय आहेत आणि केंद्राचं जे सर्वोच्च न्यायालय यांनी जे कायदे केले त्याचं पुनर्वलोकन झाले पाहिजेत. घटक राज्यांनी आणि केंद्र सरकारने जे आतापर्यंत आरक्षणाचे कायदे केलेले आहेत त्याचं पुनर्वलोकन झालं पाहिजे आणि सर्वसमावेशक समाज कसा निर्माण होईल या दृष्टिकोनातून ही बाब शोधून काढली पाहिजे. आता त्याही पुढे जाऊन काही मित्तल वगैरे म्हणतात की आरक्षणाचं धोरण म्हणजे आताच्या या निर्णयामध्ये देखील न्यायमूर्ती पंकज मित्तल देखील असं म्हणाले की हे जे आरक्षणाचं जे धोरण आहे या आरक्षणाचा धोरणाचा पुनर्विचार झाला पाहिजे किंवा एखाद्या दबलेल्या वर्गाला किंवा दलित वर्गाला, उपेक्षित वर्गाला, व्यक्तीला तुम्हाला मदत आणि उन्नतीसाठी काही पद्धती तुम्ही विकसित करू शकतात. म्हणजे आरक्षणाची ही जी संरचना आहे ती बंद करून म्हणजेच काय त्यांचं म्हणणं असं आहे की नवीन इमारत तयार करा आणि मग जुनी इमारत मोडकळीला काढा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. ही बाब आपण जोपर्यंत लक्षात घेणार नाही, 103व्या घटना दुरुस्ती बेला त्रिवेदीचं जोपर्यंत जजमेंट वाचत नाही तर आपण आरक्षणाच्या कोणत्या विषयाकडे आपण चाललो आहोत. त्यांना असं म्हणायचं की देशात ही शांतता विस्कळीत झाली या आरक्षण धोरणामुळे, याला विकृत रूप आलेलं आहे. 103व्या घटना दुरुस्तीमध्ये पण ते सांगितलेलं आहे. म्हणजे जो उद्देश आहे तो उद्देश खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात साध्य झालेला नाही. काही लोकांचं खूप हित झालेलं आहे पण काही लोक अजूनही उपेक्षित राहिलेले आहेत. हजारो वर्ष ठेवले तर त्यापर्यंत जाणार नाही, काही मुठभर जमातीच त्याच्यामध्ये तयार होतील. तर हा जो धोका आहे हा धोका टाळण्यासाठी न्यायालयानं एक पुरोगामी पद्धतीचं एक पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे. म्हणून 16 अंतर्गत देखील
राज्य आपल्या अधिकाराचा वापर करून सामाजिक मागासलेपणाचे अंश ओळखण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि मग राज्याच्या सेवेमध्ये कशा प्रकारचं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, तर ते प्रतिनिधित्व घेऊन व्यवस्थित डेटाच्या आधारावरती, म्हणजे वास्तविक डेटाच्या आधारावरती तुम्ही हे विशिष्ट अशा प्रकारचं वर्गीकरण हे करू शकता, असं न्यायाधीशाचं मत आहे. CJI देखील म्हणतात की विशिष्ट जातीला अपर्याप्त प्रतिनिधित्व असेल तर ते देऊ शकतात. राज्यव्यवस्थेला अधिकार आहेत. आणि हे जर आपण करू शकलो नाही तर मग त्याच्यातून न्यायमंडळाची जी भूमिका आहे ती पुरोगामी स्वरूपाची कशी राहील. आणि हे पुरोगामी राहण्यासाठी न्यायमंडळ असंही म्हणतं की भारतामध्ये जी जाती व्यवस्था होती त्याचं वर्गीकरण होतं, वर्ण आणि जातीची व्याख्याच ही चुकीची होती आणि त्याच्यामुळे ही चांगली मानली नाही. त्याच्यामध्ये समाजात फूट निर्माण झाली, भेदभाव झाला, अनेक लोकांवरती अन्याय झाला आणि हे चुकीचे मार्ग सुधारण्याचे हे प्रयोजन आहेत. आता दुसरा महत्वाचा मुद्दा न्यायालयाचं इकडे पण चाललं की ज्या समाजाला आतापर्यंत लोकसभेमध्ये ज्या भरमसाठ जागा आहेत आरक्षणाच्या, राज्यसभेमध्ये मोठ्या जागा आहेत, त्याच्यावरती वेगळ्या प्रकार ज्यांना प्रतिनिधित्व मिळालं तर वेगळ्या पद्धतीने मिळेल का, याही प्रकारचं हे राज्य व्यवस्थेला आता अधिकार प्राप्त होऊ लागलेले आहेत. त्याचबरोबर राज्य विधिमंडळामध्ये ज्यांनी अनुसूचित जाती जमातीनं, ज्या प्रबळ जातीनं याचा फायदा घेतलेला आहे, प्रतिनिधित्व मिळवलेलं आहे, त्या जातींना देखील याच्यामधून दूर व्हावं लागेल. आणि ज्या कमी संख्येच्या जाती आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, घटक राज्यामध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदमध्ये, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पांडिचेरी आणि दिल्ली या ठिकाणी जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी देखील विधानसभा आहे, त्या ठिकाणी प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता या निर्णयामुळे निर्माण झालेल्या आहेत. एवढ्यावरतीच थांबणार नाही की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या ठिकाणी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या लोकांना आतापर्यंत सरपंच, सभापती, अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले किंवा सदस्य झाले, त्यांना वगळून इतर जाती ज्या राहिलेल्या आहेत त्यांना देखील याच्यामधून प्रतिनिधित्व मिळू शकतं. अनुसूचित जाती जमातीच्या ज्या प्रमुख जाती सोडून ज्या उपेक्षित राहिलेल्या या प्रतिनिधित्वापासून त्यांना याचे लाभ मिळू शकतात. एवढंच नव्हे तर नगरपालिका, महानगरपालिका यांच्यामध्ये देखील अशाच प्रकारचं प्रतिनिधित्व, नगरसेवक, काही ठिकाणी नगराध्यक्ष, महापौर, नगरसेवक होण्याची दाट शक्यता याच्यामधून निर्माण झालेली आहेत. म्हणून एकंदर आपण जर विचार केला तर याच्यावरती विरोधी प्रवाह देखील निर्माण झाले की प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हणतात की राज्यव्यवस्थेला असं छेडछाड करण्याचा किंवा बदल करण्याचा राज्यसंस्थेला अधिकार नाही, ते संसदेनेच केलं पाहिजे. चंद्रशेखर आझाद म्हणतात ही जी दलित कम्युनिटीची जी एक संघ ताकद आहेत ती फोडण्याचा, फोडा आणि झोडा नीतीचा हा अवलंब याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी चालवलेला आहे. जी लेटरल एंट्री म्हणतो आपण ज्याला, मागच्या दारानं प्रवेश, किंवा आताच म्हणजे UPSC मध्ये कोणत्या प्रकारची परीक्षा न देता तुम्हाला डायरेक्ट सहसचिव, सचिव होता येतं, ती लॅटरल एंट्री करण्याचं यांचं प्रयोजन आहे. त्याचबरोबर पदोन्नतीमध्ये न्यायालयाने आरक्षण दिलं, त्या संदर्भात यांनी काही निर्णय घेतला नाही. अनेक दलित नेतृत्वामधून देखील या निर्णयाला काही अंशी विरोध पण होऊ लागलेला आहे. पण एकंदर जर बघितलं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या एक महत्वाचा म्हणजे राज्यघटनेची समानता राखण्यासाठी, क्रिमिलेअरला दूर करण्यासाठी, क्रिमिलेअर म्हणजे प्रगत लोकांना दूर करण्यासाठी, ज्यांना खऱ्या अर्थानं आतापर्यंत नोकरीमध्ये, सेवेमध्ये, राज्याच्या सेवेमध्ये, केंद्राच्या सेवेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही, अशा लोकांना वरती काढण्यासाठी, त्याचबरोबर जे काही राजकीय आरक्षण आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळण्यासाठी हा जो निर्णय आहे तो निर्णय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो उपेक्षित लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आहे. यातून समग्र आरक्षणाचं, ओबीसी आरक्षणाचं चित्र देखील देशात बदलू शकतं आणि एक वेगळ्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आरक्षणासंदर्भात निर्णय होऊ शकतात. राज्य आपापले आयोग नेमून त्या प्रकारची संपूर्ण आरक्षणाची जी मागणी आहे की प्रत्येक जातीचं सर्वेक्षण झालं पाहिजे, तर त्या अनुषंगानं प्रत्येक जातीचं जर सर्वेक्षण झालं आणि अप्रगत लोक किती आहेत आणि प्रगत लोक बाजूला झाले तर अप्रगतासाठी एक गटवारी करता येईल आणि त्यातून जे लोक मागासलेले राहिलेले आहेत, जो समाज अधिक मागासलेला राहिलेला आहे, गट असेल, वंश असेल,
त्या लोकांना जास्तीत जास्त संधी आणि ज्यांना फायदे घेतलेले आहेत त्यांना कमीत कमी संधी, अशा प्रकारचं वर्गीकरण विशिष्ट पद्धतीने न्यायालयाने त्याचे मापदंड देखील सांगितलेले आहेत. असं जर झालं तर या निर्णयांचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.